नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्रीपाद कृपेने शंकर भटाकडून गरीब ब्राह्मण कर्जमुक्त कसा झाला पाहूया. शंकर भट्ट व धर्मगुप्त पुरवपूरला जाण्यासाठी काही वेळा एका गावातून दुसऱ्या गावात बैलगाडीने तर काही वेळा घोडागाडीने किंवा चालत जात. एकदा ते दोघे एका गावात पोचले असताना त्यांनी पाहिले की एक सावकार एका गरीब ब्राह्मणाला घरातून बाहेर काढून त्याचे सामान बाहेर फेकत होता. कारण त्या गरीब ब्राह्मणाने त्या सावकाराकडून कर्ज काढले होते. कर्ज मुदत देऊनसुद्धा त्या दरिद्री ब्राह्मणाने कर्ज फेडले नाही, म्हणून सावकाराने त्याला घर खाली करण्यास सांगितले. परंतु त्या ब्राह्मणाला बऱ्याच वेळा मुदत देऊनही त्या ब्राह्मणाने कर्ज फेडले नव्हते, म्हणून गावातील कुठल्याही व्यक्तीने त्याला काहीच मदत केली नाही. हे दृश्य शंकर भट्ट व धर्मगुप्ताने पाहिले असल्याने त्या गरीब ब्राह्मणाला मदत करण्याची त्यांना श्रीपाद कृपेने बुद्धी झाली. अजून या ब्राह्मणाला सावकाराने 2 महिने अवधी द्यावा अशी शंकर भट्ट व धर्मगुप्ताने सावकाराकडे विनंती केली. श्रीपाद प्रभू यातून काही मार्ग काढतील असे त्यांनी सावकारास सांगितले. त्यावर सावकार म्हणाले की श्रीपादांच्या कृपेने ब्राह्मणाचे कर्ज फेडण्यासाठी जबाबदारी तुम्ही घेतल्याने मी मुदतवाढ देत आहे. परंतु तुम्ही हे कर्ज फिटेपर्यंत हे गाव सोडून कुठेही जायचे नाही आणि कर्ज फेडले नाही तर तुम्हाला न्यायालयात नेईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघेही तितकेच पात्र ठराल असे त्या सावकाराने दोघांना बजावून सांगितले. शंकर भट्ट म्हणाले, आम्हाला हे कर्ज 2 महिन्यात कसे फेडावे याची चिंता वाटू लागली. हे अशक्य आहे याची जाणीव पण आम्हाला झाली होती. परंतु श्रीपाद प्रभू काहीतरी चमत्कार नक्कीच करतील यावर आमचा दृढ विश्वास होता. ब्राह्मण पूर्ण निर्धन झाला होता. तो आणि त्याच्या परिवारातील सर्वजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशी राहू लागलो. अशी आमची दयनीय परिस्थिती होती. शेवटी आम्ही सगळे उपाशी राहू लागलो व श्रीपाद प्रभूंचे ध्यान व नामस्मरण करू लागलो. एकदा आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. ते ऐकून शेजार पाजारचे आबालवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावाने आमच्यासोबत नामस्मरण करू लागले. तेवढ्या काळामध्ये सर्वत्र एक बातमी पसरली की ब्राह्मणाच्या घरी शंकर भट्ट नावाचा एक शेतकरी आला आहे व त्याने ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे व त्यांना वाटले की तो एखाद्या महापुरुषाचा शिष्य असावा. तो त्याच्या जवळील दैवी शक्तीने ब्राह्मणाचे कर्ज फेडणार आहे. हा सर्व प्रचार गावात चालला असताना आम्ही फार घाबरलो होतो व श्रीपादांची कळकळीने पूर्ण श्रद्धाभावाने प्रार्थना करीत होतो.
नामस्मरण तर चालूच होते. ते गाव लहान असल्याने गावातील सर्वजण एकमेकांना ओळखत असत. तेथे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींवर पैज लावली जात असे. त्याच गावामध्ये शरभेश्वर नावाचा मोठा पंडित आणि मांत्रिक होता. सुरुवातीला त्याने घुमावती देवीला प्रसन्न करून घेतले होते व देवीच्या आशीर्वादाने बऱ्याच लोकांचे पैसे न घेता त्यांचे कल्याण केले. मग तो जातीने चंचल असल्याने मांत्रिक नंतर लोकांकडनं जास्त पैसे घेऊ लागला. या गोष्टी देवीला आवडल्या नाहीत. हे करत असताना त्याचा एका प्रेतात्म्याशी संबंध आला व त्याच्या मदतीने तो लोकांचे कार्य करून घेऊ लागला. परंतु प्रेतात्म्याच्या मदतीने लाभलेले धन योग्य कारणासाठी वापरले गेले पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. त्या मांत्रिकाची बहीण त्याच गावात राहत होती. या ठिकाणी गावात 2 तट पडले होते. एक तट शरभेश्वर शास्त्रींच्या बाजूने तर दुसरा शंकर भटाच्या बाजूने होता. या दोघांनी अशी पैज लावली होती की शरभेश्वर मोठा की शंकर भट्ट मोठा व हे लोक सावकाराचे कर्ज फेडणार की नाही यावर पैजा लागू लागल्या. शरभेश्वर शास्त्रीवर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या सहाय्याने तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूक सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आपल्या पैजेचे काम होईल की नाही याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्माने सांगितले. यानंतर पैजाने आणखी जोर पकडला. हे चालू असताना शरभेश्वराच्या बहिणीला एक स्वप्न पडले व त्यात तिने पाहिले की तिला भयंकर ताप आला आहे. याबद्दल तिने आपल्या भावाला याचा अर्थ विचारला. तेव्हा शरभेश्वराने त्या प्रेतात्म्याला विचारून बहिणीला सांगितले की चोराने तुझ्या बहिणीचे धन लुबाडून त्याला मारून टाकले आहे. हे ऐकताच ती घाबरली व आक्रोश करू लागली. तिचे सांत्वन करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिला सांगितले की आपल्या गावामध्ये शंकर भट्ट या नावाचे महापंडित आलेले आहेत, तर त्यांना विचारून खरे काय ते जाणून घ्या. याप्रमाणे त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी जाऊन तिने शंकर भट्टाला आपल्या स्वप्नातील प्रसंग सांगून म्हणाली, भाऊ, माझ्या मांगल्याचे रक्षण करा. हे ऐकल्यानंतर शंकर भटाजवळ श्री श्रीपादांनी दिलेल्या मंत्राक्षता त्या बाईला दिल्या व शंकर भट म्हणाले, बाई, या मंत्राक्षता घे आणि पूजेच्या ठिकाणी सुरक्षित ठेव. तुझा पती तुला थोड्याच दिवसात भेटेल. हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रीला सांगितली. त्यामुळे त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. पण तिने असा संकल्प केला की माझा पती सुखरूप घरी आला तर मी त्या गरीब ब्राह्मणाचे कर्ज तर फेडीनच, परंतु श्री शंकर भटाला गुरु करून श्रीपादांचे नामस्मरण व आराधना नेहमी करीन. आणि खरोखरच 3च दिवसात तिचा पती घरी परत आला. तेव्हा त्या स्त्रीने त्या गरीब ब्राह्मणाचे कर्ज फेडून सावकाराच्या कर्जातून त्याला मुक्त केले. अशा प्रकारे शंकर भटाने दृढ विश्वास दाखविल्यामुळे श्रीपादांनी आपल्या भक्ताचे वचन सत्य करून शंकर भटाला कृतकृत्य केले. कुठला टांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई, संकट समयी धावत येई, भावापायी भक्तांच्या तात्पर्य.
श्रोते हो, सामान्य माणसाने कर्तेपणाचा अहंकार सोडल्याशिवाय अध्यात्मशास्त्रात त्याची प्रगती होत नाही. कारण कर्तेपणाचा अहंकार हा विंचवाच्या विषापेक्षा पण दाहक आहे. एकदा का हा मीपणाचा अहंकार रक्तात भिनला की अमावास्येकडे झुकणाऱ्या चंद्रासारखे आयुष्य मलिन होत असते. म्हणून मीपणाच्या अजगर मिठीतून स्वतःची सुटका करून घ्यावी. या कथेतील शरभेश्वर हा पैसे घेऊन कामे करत असे, परंतु शंकर भट्ट श्रीपादांच्या अखंड सेवेमध्ये व नामस्मरणात असल्याने त्यांची कामे श्रीपादांच्या कृपेने पार पडत असत. श्रोते हो, आपणास माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून नक्की कमेंटमध्ये सांगा.